आता आपण पहिले सिम्पटम्स जाणून घेऊ की आजारपणा मी मगाशी म्हटलो, अंगाला विनाकारण खास सुटणे, झोपलेलो असतो आपण समजा आणि आपल्याला छातीवर प्रचंड प्रेशर जाणवतोय, काहीतरी बसलंय ठेवलंय असं जाणवतं, श्वास घ्यायला अडचणी येतात, गवतांचं काही करायची इच्छा होत नाही आपल्याला, अचानक आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक या संदर्भात काहीतरी अडचणी येतात. बऱ्याच जणांना सामाजिक अडचणी देखील येतात. सामाजिक म्हणजे कसं की बिझनेस रिलेशन्स अचानक खराब झाले किंवा बिझनेस टाकलेला आहे, सगळं छान चालू होतं, काही जणांनी तर पत्रिका देखील बघितली होती पार्टनरशिप मध्ये करावं का नाही वगैरे, पण अचानक हे त्रास सुरू झाले. तर यामध्ये देखील या गोष्टी अशा घडलेल्या असतात. मग अशी 3 प्रकार सांगितले, यापैकी कुठला तरी एक होत असतो. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यामध्ये फरक पडतो. बऱ्याच जणांचा चेहरा हा काळपट होतो, पेल येलो कलरचा चेहरा दिसायला लागतो, चेहऱ्यावरती असे कापलेले व्रण काय कायांचे दिसतात, डाग पडतात, कायांच्या संपूर्ण होल बॉडीवरच दर अमावस्या आणि पौर्णिमेला या 2 कालावधीला अंगावर असे काळे काळे स्पॉट पडतात काही कायांच्या. काही काहींना म्हणजे मी पाहिलेले अनुभव सांगतो की काही काहींना अक्षरशः म्हणजे प्रचंड भूक लागते, म्हणजे इतकी भूक लागते की त्यांना लक्षात येत नाही की आपण काय करतोय. आणि काहींचं मी असंही पाहिलंय की त्यांना भूक लागत नाही असं ते म्हणतात, आणि एकदा ते जेवायला बसले की ते प्रचंड जेवतात. आणि म्हणजे नॉर्मल व्यक्ती खाईल एवढं ते अन्न ग्रहण नाही करत, हो जास्त होतं त्यांच्याकडनं, म्हणजे किलोमध्ये भात वगैरे असं काय काय होतं. त्या बाबतीत आता बऱ्याच जणांचं असं मत आहे की नाही हे सगळं मानसिक आहेत आजारपणा. तर मी ह्या गोष्टीला नकार नाही देत. जे ज्यांचं म्हणणं आहे की नाही हे मानसिक आहे, तर कुठे ना कुठेतरी ही गोष्ट खरी आहे हे मी मान्य करतो. कारण काय होतंय सांगतो, मी मगाशी सांगितलं की कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला घात तेव्हा करते जेव्हा आपल्या ऑरा वीक पडतात. तर हे ऑरा वीक पडण्यामागचं कारण आचरण तर आहेच, तसंच आपली मानसिकता देखील आहे, भावनिक आणि मानसिक शक्ती आपली. त्यामुळेच बऱ्याच संतांनी याला मानसिक बाधा असं देखील नाव दिलेलं आहे. ज्याला भूत बाधा म्हणतात त्यालाच काही जण मानसिक बाधा असं देखील नाव दिलेलं आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी माणगाव या ठिकाणी मी ऐकलंय की, म्हणजे माझं जाणं नाही झालं अजून तिकडे, पण मी ऐकलंय की तिकडे त्यांनी एक खांब जो होता त्याला एक लाकडी खांब त्यांनी अभिमंत्रित केला पूर्ण, आणि तो तिकडे त्यांनी स्थापन केला. स्थापन झाल्यानंतर आजही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत की ज्यांना ज्यांना असे काही त्रास आहेत निगेटिव्ह एनर्जीजचे, निगेटिव्ह फोर्सेसचे, ते आपोआप तिकडे आकर्षित होतात आणि ते त्याला चिकटतात आणि ते प्रचंड रडतात वगैरे, असं काही ना काहीतरी होतं. तर त्यांची बाधा निघून जाते असं म्हणतात. आणि थोडक्यात काय म्हटलं तर निगेटिव्ह व्हायब्रेशन्स त्यातून निघून जातात असं होतं. तर त्याला मानसिक बाधा देखील आपण म्हणू शकतो. याचं हे देखील कारण आहे की मानसिकता आपण नीट जपलेली नसते. अजून एक इनडायरेक्टली मानसिकता कशी जपली नाही तर पास्ट लाईफमध्ये पण काही लोकांना दुखावलेलं असतं. इव्हन या लाईफमध्ये पण बऱ्याचदा असं होतं की काही लोकांनी काही लोकांचा अपमान केलेला असतो, सार्वजनिक केलेला असतो किंवा एकांतात अपमान किंवा अन्याय केलेला असतो, आणि त्या लोकांना डिरेक्टली फेस करता येत नाही या लोकांना, म्हणून मग ते छुपे वार करतात. तर त्यातला पण हा प्रकार आहे, त्यामुळे पण या गोष्टी होतात. अजून आता याबद्दल मी बेसिक आपण घरामध्ये कसं ओळखायचं कसं की आपल्यावरती अशा प्रकारचे प्रयोग होत आहेत का, आपल्याला त्रास नक्की कसला आहे. तर प्रत्येक घरात तुळस असते आणि नसेल तर असायला पाहिजे. तर तुळस जी आहे घराच्या बाहेर जरी असली कुंपणामध्ये वगैरे किंवा वास्तूच्या कुठल्याही कोपऱ्यात तुळस मात्र चालते, ईशान्य कोपरा जास्त चांगला वास्तूचा. तर तुळस जी आहे ही पहिलं सगळे त्रास अडचणी घरावरती येणारे संकट स्वतःवर ओढते तुळस, आणि हे खूप मोठे उपकार आहे तुळशीचे. तर तुळस जर टिकत नसेल, ती जर समजा 5 ते 7 दिवसाच्या आत तुम्ही नवीन लावल्या ती लगेच खराब होते, काय जण म्हणतात तुळस जळणे असा एक प्रकार म्हणतात. तर असं होत असेल तरी हाच प्रॉब्लेम आहे. मग यामध्ये ब्लॅक मॅजिकचाही असू शकतो, निगेटिव्ह एंटिटीजचाही त्रास असू शकतो, आणि पितृदोष, पितरांच्या दोषाने देखील हे सिम्पटम जाणवतात. दुसरं अजून गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला सिम्पटम जाणवतात, कोहळा आणि श्रीफळ म्हणजे नारळ. तर कोहळा पण याची एक खासियत आहे की श्रीफळ पण कोहळा पण हे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा सोप्या भाषेत जडत्व जे आहे ते स्वतःकडे ओढून घेतात. तुम्ही गमत बघा की आपल्याला जेव्हा पॉझिटिव्ह वाटतं त्यावेळेला आपलं शरीर हलकं हलकं झालेलं असतं, मन पण हलकं वाटतं, चांगल्या लोकांना भेटतो. आणि ज्या वेळेला निगेटिव्ह वाटतं, ज्या वेळेला आपल्याला डाऊटफुल वाटतं, ज्या वेळेला आपल्याला डिप्रेस्ड फील होतं त्यावेळेला जड वाटतं, मन पण जड वाटतं, म्हणजे असं काहीतरी वाटतं की काहीतरी भरलंय, खांदे जड वाटतात. तर हे फिजिकली मेंटली दोन्ही आपल्याला जड किंवा हलकं ह्या गोष्टी जाणवणं गरजेचं आहे. हे सारे सिम्पटम्स आहेत आपल्यामध्ये. तर कोहळा जो आहे, कोहळा हे जडत्व निगेटिव्ह एनर्जीला स्वतःकडे ओढतो. श्रीफळ देखील ओढतं. श्रीफळ
ही एक खूप मोठी जगाची किमया आहे म्हणू आपण की किंवा निसर्गाची किमया आपण म्हणू की जेव्हा श्रीफळ उगवतं येतं तर त्यावेळेला त्याच्या आतमध्ये जे पाणी निर्माण होतं हे कोणीही डोळ्याने बघू शकत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते निर्माण होत आहे तर ते पवित्र आहे आणि ते फोडल्यानंतरच आपण बघू शकतो. त्यामुळे ते अतिशय पवित्र असतं आणि अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की हरिद्वार मध्ये आपण यज्ञ करणं आणि श्रीफळावर कापूर ठेवून तो प्रज्वलित करणं किंवा ज्याला कर्पूर यज्ञ म्हणतो आपण हे करणं हे दोन्ही समान आहे असं म्हणतात, कारण श्रीफळ हे परमपवित्र आहे. तर हे देखील मी पाहिलंय की श्रीफळ घरात ठेवले किंवा कलश स्थापन करतात. कलश प्रत्येकाच्या घरी स्थापन करावा प्रत्येकाने ईशान्य कोपऱ्यामध्ये. तर त्या कलशामध्ये बऱ्याचदा मी पाहिलंय की श्रीफळ जो स्थापन केलेला असतो कारण नसताना तडकतो, आपोआप फुटतो, असं मी डोळ्याने देखील पाहिलेले आहेत की निगेटिव्ह व्हायब्रेशन्समुळे पण या गोष्टी होतात. तर उन्हाळ्याचं कारण आहे, मी समजू शकतो की उन्हाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी नारळ तडकतात, पण इतर ऋतूमध्ये पण होतं असं. तर या गोष्टी घडतात. अजून बघायचं असेल की समजा आपल्या घरात अजून निगेटिव्ह व्हायब्रेशन्स कसे आहेत, काचेचा बाउल घ्यायचा, त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकायचं, खडीमीठ जास्त चांगलं, ते पूर्ण विरघळू द्यायचं. विरघळल्यानंतर ते वास्तूच्या अशा कुठल्या तरी ठिकाणी ठेवायचं कोपऱ्यात की जिकडे खूप निगेटिव्ह आपल्याला फील होतं किंवा आपल्याला असा आभास होतो की इकडे काहीतरी निगेटिव्ह आहे, किंवा बेड खाली वगैरे असं ठेवायचं. ते तिकडे ठेवल्यानंतर आपण 24 तास ठेवू द्यायचं, आपण लगेच लक्ष द्यायचं नाही त्याकडे. 24 तासानंतर ते बाहेर काढायचं. त्या कलर्स वरून आपल्याला कळतं. नॉर्मल जसा आहे तसा कलर आहे तर न्यूट्रल आहे. समजा थोडंफार येलोइश झालं असेल तर घरात काहीतरी आजारपण वगैरे आहेत किंवा प्राणशक्तीचे त्रास आहेत फक्त, किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्यामध्येच आपली जी प्राणशक्ती आहे ती जुनी झालेली असते. जसं आपण श्वास घेतो आणि सोडतो, तर घेताना ऑक्सिजन सोडताना कार्बन डायऑक्साईड, तसं चक्र देखील श्वसन करत असतं. चक्र शुद्ध प्राणशक्ती घेतात आणि अशुद्ध प्राणशक्ती बाहेर फेकतात. तर ती अशुद्ध प्राणशक्ती बाहेर पडत नाही बऱ्याच जणांची, कारण फिजिकली ते ऍक्टिव्ह नसतात. आणि हे अतिशय भयंकर प्रकार आता चालू आहे की फिजिकली लोक ऍक्टिव्ह राहत नाहीत, त्यामुळे ते मेंटली खूप जास्त ऍक्टिव्ह होतात, ओव्हर ऍक्टिव्ह होतात, मग खूप विचार येतात मनामध्ये, हे देखील होतं. तर अशा ठिकाणी येलो कलर थोडासा दिसतो. थोडासा ग्रीनिश दिसायला लागला तर थोडक्यात काय ते नजरबाधा वगैरे म्हणतात लोक, किंवा निगेटिव्ह एनर्जीचा आहे त्रास थोडाफार. आणि याच्या पुढे अजून समजा गेलं तर मग म्हणजे अजून निगेटिव्ह काय असेल तर मात्र ब्लॅक कलर थोडासा दिसायला लागतो. अगदी कम्प्लीट ब्लॅक होत नाही, पण थोडासा त्याचं आपल्याला कलर शेड येते. असं थोडं पाणी आपण साईडने बघितलं, साईड व्ह्यूने, तर थोडासा कलर दिसतो ब्लॅक रेड. मग मात्र अलर्ट आहे, म्हणजे अलर्ट मोडवरती जाणं गरजेचं आहे, असं सगळं आहे. तर अशा सगळे प्रॉब्लेम्स येतात.